नमस्कार मित्रांनो, हे माझं यूट्यूबवरील चॅनल आहे। या चॅनलवरती मी MPSC आणि UPSC ची माहिती सांगत असते। तर चला सुरू करूया। आजच्या या एपिसोडमध्ये मी तुम्हाला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे BDO, ज्याला मराठीत आपण गट विकास अधिकारी म्हणतो, या पदाविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे। ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर नावातील ब्लॉक शब्द आणि गट विकास अधिकारी नावातील गट शब्द पंचायत समितीसाठी वापरला गेला आहे। BDO क्लास 1 गॅझेटेड आणि क्लास 2 नॉन गॅझेटेड पद आहे। या पदाची निर्मिती जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम कलम 97 नुसार पंचायत समितीचे कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी झाली आहे। तुम्हाला जर गट विकास अधिकारी व्हायचे असेल तर तुम्हाला MPSC ची परीक्षा द्यावी लागेल आणि तुमची निवड झाल्यानंतर तुमची नेमणूक राज्य शासनाकडून केली जाईल। BDO पंचायत समितीचा ऑफिशियल इन्चार्ज असतो, म्हणजे तो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो। त्याचबरोबर पंचायत समितीची सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे स्थायी समिती, तिचा पदसिद्ध सचिवही असतो। पंचायत समितीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे, पंचायत समितीचा सर्व खर्च हा BDOच्या संमतीनेच करावा लागतो। गावामध्ये योजना राबवणे, सभा आयोजित करणे, त्याचबरोबर पंचायत समितीच्या सभापतींना प्रशासकीय सल्ला देणे। ग्रामसेवकाला त्याचे सर्व कामकाज हे BDOला रिपोर्ट करावे लागते, म्हणजे ग्रामसेवकावर BDOचे नियंत्रण असते। पंचायत समितीमध्ये क्लास 3 आणि क्लास 4 कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचे अधिकार BDOकडे आहे। BDOला पंचायत समितीचा वार्षिक अहवाल जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी याच्याकडे सादर करावा लागतो। राजपत्रित BDO अधिकाऱ्याला महिन्याला 40 ते 50 हजार रुपये पगार असतो आणि अराजपत्रित BDO अधिकाऱ्याला महिन्याला 30 ते 40 हजार रुपये पगार असतो। सर्व सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे BDO वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रिटायर। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक बटनवरती क्लिक करा आणि अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करण्यासाठी इथे जे रेड कलरचं बटन आहे त्यावरती क्लिक करा आणि व्हिडिओविषयी अजून काही माहिती शेअर करायची असेल